नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण पाहणार आहोत वर्ग 10वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 नमुना घटक चाचणी क्रमांक 1 उत्तरासहित। विद्यार्थ्याचे नाव, विद्यार्थ्यांनी या ठिकाणी स्वतःचे नाव लिहायचे आहे। रोल नंबर या ठिकाणी हजेरी क्रमांक किंवा रोल नंबर असेल तर तो परीक्षेचा क्रमांक दिला असेल तर तो लिहायचा आहे। गुण 20, वेळ 1 तास। चला तर मग नमुना घटक चाचणीला किंवा सराव घटक चाचणीला सुरुवात करूया। कशा पद्धतीचे उत्तर लिहायचे, कशा पद्धतीचे प्रश्न घटक चाचणीमध्ये विचारले जातात या सर्वाचा अंदाज किंवा आढावा आपल्याला या ठिकाणी घेता येतो। प्रश्न पहिला अ, व्याख्या लिहा। गुण आहे 1, त्यासाठी प्रश्न दिला आहे पोषक तत्वे। पोषक तत्वे यावर आपल्याला व्याख्या लिहायची आहे। उत्तर, आपल्या पोषणासाठी आवश्यक असणारे कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्वे, खनिजे इत्यादी अन्न घटक म्हणजेच पोषक तत्वे होय। प्रश्न पहिल्यामध्ये ब आहे, कंसात दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा। त्यासाठी विधान दिलं आहे DNA धाग्यावरील माहिती RNA धाग्यावर पाठवण्याची प्रक्रिया म्हणजे रिकामी जागा म्हणतात। पर्याय उत्परिवर्तन, स्थानांतरण, प्रतिलेखन। उत्तर आहे प्रतिलेखन। DNA धाग्यावरील माहिती RNA धाग्यावर पाठवण्याच्या प्रक्रियेस प्रतिलेखन म्हणतात। क आहे, विसंगत पद ओळखा। 2 गुण, त्यामध्ये पहिला शब्दांचा गट दिला आहे गाजर, मुळा, बटाटा, रताळे। उत्तर आहे बटाटा। इतर सर्व खाण्याजोगे मुळांचे प्रकार आहेत। दुसरा आहे रक्ताभिसरण, उत्सर्जन, संवेदन, प्रजनन। विसंगत पद आहे किंवा विसंगत शब्द आहे प्रजनन। इतर सर्व जीवन प्रक्रिया सजीवाला जिवंत राहण्यासाठी आवश्यक आहेत। प्रश्न पहिल्यामध्ये ड आहे, एका वाक्यात उत्तर लिहा। त्यासाठी प्रश्न विचारला आहे विनाक्षी श्वसनाचे कोणते टप्पे असतात। या प्रश्नाचे उत्तर एका वाक्यात लिहायचे आहे। उत्तर, विनाक्षी श्वसनाचे ग्लुकोज विघटन म्हणजेच ग्लायकोलायसिस आणि किण्वन म्हणजेच फर्मेंटेशन हे 2 टप्पे असतात। अशा प्रकारे प्रश्न पहिला अ, ब, क, ड आपण 5 गुणांसाठी या ठिकाणी पाहिला आहे। वस्तुनिष्ठ प्रश्न यावरून आपल्या लक्षात येते की कशा पद्धतीने विचारले जातात। यामध्येच आपल्याला सत्य असत्य लिहा, संज्ञा लिहा यावर आधारित प्रश्नसुद्धा विचारले जातात। त्याचासुद्धा सराव करायचा आहे। प्रश्न दुसरा, पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा। कोणतेही 2 गुण आहेत 6, म्हणजेच एका प्रश्नाचे उत्तर लिहिण्यासाठी 3 गुण आहेत। त्यामध्ये पहिला प्रश्न आहे वनस्पतीमधील अलैंगिक प्रजनन स्पष्ट करा। उत्तर, वनस्पतीमध्ये अलैंगिक प्रजनन निरनिराळ्या प्रकारचे शाकीय प्रजनन करून होते। वनस्पतींची मुळे, खोड, पाने असे शाकीय अवयव ज्यावेळी प्रजनन करतात त्यावेळी त्याला शाकीय प्रजनन म्हटले जाते। गाजर, मुळा, बीट अशी मुळे शाकीय प्रजननाच्या साहाय्याने नवे रोप तयार करतात। बटाटा, सुरण आणि इतर कंद त्यांच्यावरील मुकुलांच्या वाढीने प्रजनन करतात। गवत, ऊस अशी खोडे त्यांच्या पेरांवरील मुकुलांची वाढ करून नवे रोपे तयार करतात। काही वनस्पती, उदाहरण पानफुटी, तिच्या पानांच्या कडांवरील मुकुलांच्या साहाय्याने प्रजनन करते। या ठिकाणी आकृती दिली आहे शाकीय प्रजननाची। रताळे, पानफुटी, बटाटे यावरून आपल्या लक्षात येईल की वनस्पतीमधील अलैंगिक प्रजनन कशा प्रकारचे असते। सहविकरे म्हणजे काय। उत्तर, सहविकर हे सेंद्रिय परंतु प्रथिन नसलेले संयुग असते। ते विकरांना उत्प्रेरकासारखे बांधलेले असते। रासायनिक प्रक्रियेचा वेग त्याच्यामुळे जलद होतो। सहविकराचे कार्य नेहमी विकराच्या बरोबरच होते। ते एकटे कार्य करू शकत नाही, परंतु एकच सहविकराचा रेणू पुन्हा पुन्हा अनेक वेळा वापरता येतो। तिसरा प्रश्न आहे पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये भ्रूणविज्ञानविषयक पुरावे दिसून येतात। उत्तर,
मत्स्य, उभयचर, सरीसृप, पक्षी आणि सस्तनी अशा विविध पृष्ठवंशीय प्राण्यातील भ्रूणवाढीच्या वेगवेगळ्या टप्प्यांचा तुलनात्मक अभ्यास केल्यानंतर असे आढळते की प्रारंभिक अवस्थेत या सर्व प्राण्यांच्या भ्रूणांमध्ये बरेच साम्य असते. जसजसा पुढचा विकास होतो तसतसे हे साम्य कमी कमी होत जाते, परंतु प्रारंभिक अवस्थेतील दिसून येणारे हे साम्य या सर्व प्राण्यांचे पूर्वज एकच असावेत असा पुरावा देते. अशा प्रकारे प्रश्न दुसरा. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. 3 प्रश्न दिली होती, कोणतेही 2 लिहायला सांगितले, परंतु आपला सराव जास्त व्हावा म्हणून आपण 3ही प्रश्नांची उत्तरे लिहिली आहेत. एका प्रश्नाचे उत्तर लिहिण्यासाठी 3 गुण आहेत. त्यानंतर प्रश्न तिसरा. शास्त्रीय कारणे लिहा. कोणतेही 3 गुण आहेत. 5 प्रश्न दिले आहेत. जास्तीत जास्त सराव व्हावा म्हणून 5ही प्रश्नाची उत्तरे या ठिकाणी आपण लिहिणार आहोत. तुम्ही सुद्धा लिहून पहा. तर त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, उत्क्रांती होत असताना मानवाचे हात केव्हाही वापरण्यासाठी मोकळे झाले. उत्तर, मानवाची उत्क्रांती होत असताना पृथ्वीचे हवामान कोरडे होत गेले, त्यामुळे जंगले नष्ट झाली. त्या काळी झाडावर राहणारे कपी झाडावरून गवताळ जमिनीवर खाली आले. त्यांच्या कमरेच्या हाडांचा विकास कसा झाला की त्यांना ताठ उभे राहता येऊ लागले. त्यांच्या पाठीच्या कण्यात देखील काही बदल झाले, त्यामुळे त्यांचे पुढचे 2 बाहू मोकळे झाले. मागच्या पायांवर संपूर्ण शरीर तोलले जाऊन हात केव्हाही वापरण्यासाठी मोकळे झाले. दुसरा प्रश्न. क्रेब चक्रालाच सायट्रिक आम्लचक्र असेही म्हणतात. उत्तर, क्रेब चक्र म्हणजेच ट्रायकार्बोक्झिलिक आम्लचक्र हे सर हेन्स क्रेब या शास्त्रज्ञांनी शोधून काढले होते. ॲसिटिल को एन्झाईम ए चे रेणू ऑक्झॅलोॲसेटिक आम्ल या रेणूबरोबर विकरांच्या साह्याने रासायनिक क्रिया करतात, त्यामुळे हे चक्र सुरू होते. ऑक्झॅलोॲसेटिक आम्ल या रेणूपासून या चक्रातील पहिला रेणू तयार होतो. हा पहिला रेणू सायट्रिक आम्ल हा असतो, म्हणून क्रेब चक्रालाच सायट्रिक आम्लचक्र असेही म्हणतात. तिसरा प्रश्न. जास्त वयाच्या स्त्रियांना होणाऱ्या अपत्यांना व्यंग असण्याची शक्यता जास्त असते. काय कारण आहे? उत्तर, 40 ते 50 वर्ष वयाच्या स्त्रियांमध्ये रजोनिवृत्तीचे वय जवळ आलेले असते. या शेवटच्या काही वर्षात अंडाशयातून बाहेर पडणाऱ्या अंडपेशी स्त्रीच्या वयाच्या म्हणजेच 40 ते 50 वर्ष जुन्या असतात. अशा अंडपेशींची विभाजनाची क्षमता कमी झालेली असते, यामुळे त्यात अर्धगुणसूत्री विभाजन व्यवस्थित पूर्ण झालेले नसते. अशा विकृत अंडपेशी जर फलित झाल्या तर त्यापासून तयार होणाऱ्या अपत्यांना जन्मतः व्यंग येण्याची दाट शक्यता असते. डाऊन संलक्षण, टर्नर संलक्षण अशा विकृती निर्माण होऊ शकतात. चौथा प्रश्न आहे, पेशी विभाजन हा पेशीच्या आणि सजीवांच्या अनेक गुणधर्मांपैकी महत्त्वाचा गुणधर्म आहे. काय कारण आहे? तर उत्तर, पेशी विभाजन ही एक आवश्यक जीवन प्रक्रिया आहे. पेशी विभाजनामुळेच सजीवांची वाढ व विकास होतो. शरीराची झालेली झीज भरून काढता येऊ शकते. जखमा भरून येतात. पेशींची संख्या वाढू शकते. अलैंगिक प्रजनन करणाऱ्या सजीवात नवे जीव निर्माण होतात. लैंगिक प्रजनन करणाऱ्या बहुपेशीय सजीवात युग्मके तयार होतात. या साऱ्या कार्यांमुळे पेशी विभाजन हा पेशीच्या आणि सजीवांच्या अनेक गुणधर्मांपैकी महत्त्वाचा गुणधर्म आहे. पाचवा प्रश्न आहे, भारतीयांनी कुटुंब नियोजन करून लोकसंख्येला आळा घातला पाहिजे. काय कारण आहे? का आळा घातला पाहिजे? तर उत्तर, भारताची लोकसंख्या खूप झपाट्याने वाढत आहे. आता जवळपास 121 कोटींच्या वर लोकसंख्या गेली आहे. म्हणजेच आपल्या देशात लोकसंख्या विस्फोट झाला आहे. त्यामुळे वाढती बेरोजगारी, दरडोई उत्पन्न आणि कर्ज, नैसर्गिक साधनसंपत्तीवरील ताण अशा अनेक समस्या निर्माण होतात. यावर एकच उपाय म्हणजे लोकसंख्या नियंत्रण करणे हा होय. यासाठी कुटुंब नियोजन करून लोकसंख्येला आळा घातला पाहिजे. अशा प्रकारे प्रश्न तिसरा, शास्त्रीय कारणे लिहा, हा प्रश्न या ठिकाणी आपण पूर्ण केला आहे. प्रश्न चौथा आहे, खालील प्रश्नाची उत्तरे सविस्तर लिहा. कोणताही एक गुण आहेत 3. या ठिकाणी 3 प्रश्न दिले आहेत. त्यापैकी घटक चाचणी असं आलं तर कोणताही एकच लिहायचा, परंतु या ठिकाणी आपण 3ही प्रश्नाची उत्तरे लिहिणार आहोत. तर त्यामध्ये पहिला प्रश्न, IFF ही संकल्पना स्पष्ट करा. उत्तर, IFF म्हणजे इन विट्रो फर्टिलायझेशन म्हणजेच शरीराबाहेर फलन. आधुनिक वैद्यकशास्त्रातील हे तंत्रज्ञान ज्याला मूल हवे आहे अशा आपत्तीहीन दाम्पत्यासाठी वापरण्यात येते.
शुक्रपेशींचे अल्प प्रमाण, अंडपेशीचा अंडनलिकेमध्ये प्रवेश करण्यात असलेले अडथळे या कारणांवर मात करण्यासाठी हे तंत्र वापरतात. मातेची अंडपेशी बाहेर काढून ती काच नलिकेत ठेवली जाते. त्यावर पित्याच्या शुक्रपेशी सोडून काच नलिकेतच फलन केले जाते. हे फलित झालेले युग्मनज नंतर मातेच्या गर्भाशयात रोपण केले जाते. अशा तंत्राने अपत्यप्राप्ती करता येते. दुसरा प्रश्न, उपासमार किंवा उपोषण यासारख्या परिस्थितीत ऊर्जा कशी मिळवली जाते? उत्तर, उपासमार किंवा उपोषण अशा वेळी शरीराला अन्न घटकांची कमतरता होते. अशा स्थितीत शरीरात कर्बोदकांचा साठा देखील कमी होतो. अशा वेळी ऊर्जा मिळवण्यासाठी शरीरातील स्निग्ध पदार्थ आणि प्रथिनांचा वापर केला जातो. स्निग्ध पदार्थाचे रूपांतर मेदाम्लामध्ये केले जाते, तर प्रथिनांचे रूपांतर अमिनो आम्लामध्ये केले जाते. मेदाम्ले आणि अमिनो आम्ले दोन्ही ॲसिटिल को एन्झाईम एमध्ये रूपांतरित केली जातात. ॲसिटिल को एन्झाईम एच्या रेणूचे क्रेब चक्र अभिक्रियेद्वारे तंतुकणिकेमध्ये पूर्णतः ऑक्सिडीकरण केले जाते. यापासून ऊर्जा मिळवली जाते. तिसरा प्रश्न आहे, टीप लिहायची आहे सविस्तर. त्यासाठी प्रश्न दिला आहे किंवा टीप दिली आहे, उत्क्रांती. उत्तर, उत्क्रांती या प्रक्रियेत सजीवामध्ये अत्यंत सावकाश गतीने क्रमिक बदल होत गेला. त्याचप्रमाणे भिन्न रचना व कार्य असलेल्या पूर्वजांपासून वनस्पती व प्राण्यांचा प्रागतिक विकास होणे म्हणजे पण उत्क्रांतीच होय. उत्क्रांतीची ही प्रक्रिया अत्यंत सावकाश होते. त्याला कित्येक कोटी वर्ष लागतात. मात्र त्यातून जीवांचा विकास साधला जातो. उत्क्रांतीच्या अभ्यासामध्ये अंतराळातील ग्रहताऱ्यांपासून ते पृथ्वीवर असलेल्या जीवसृष्टीतील बदलांपर्यंतच्या अनेक टप्प्यांचा विचार केला जातो. उत्क्रांतीमुळे सजीव अत्यंत सक्षम होतात आणि त्यापासून नव्या जीवजाती निर्माण होतात. उत्क्रांती नक्की कशी झाली हे सांगण्यासाठी अनेक शास्त्रज्ञांनी वेगवेगळे सिद्धांत मांडले आहेत. त्यात डार्विन यांचे नैसर्गिक निवड आणि जाती उद्भव हे दोन सिद्धांत जगभरात योग्य मानले जातात. अशा प्रकारे उत्क्रांती यावर सविस्तर टीप लिहून आपण प्रश्न 4 या ठिकाणी पूर्ण केला आहे. त्याच पद्धतीने आपण अशा प्रकारे वर्ग 10वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 नमुना घटक चाचणी क्रमांक 1 या ठिकाणी उत्तरासहित पाहिली आहे. तर विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची सूचना म्हणजेच अशाच प्रकारच्या प्रश्न प्रकारांचा जास्तीत जास्त सराव करायचा. बरेच विद्यार्थ्यांचा असा विश्वास असतो की हीच घटक चाचणी आपल्या शालेय घटक चाचणीमध्ये अशीच्या अशी येईल, परंतु अशी नसते. की यामधील काही प्रश्न येतात हे नक्की, परंतु यापेक्षा जास्त प्रश्नांचा आपल्याला सराव करावा लागतो. अशाच प्रकारचे विविध विषयाचे स्वाध्याय संबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. काही समस्या असेल, काही अडचण असेल तर कमेंट करा. शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.